नमस्कार. आज 21 ऑगस्ट 2024 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. थेट भरती रद्द, केंद्राच्या आदेशानंतर UPSCकडून जाहिरात मागे, विरोधकांसह मित्रपक्षांच्या दबावामुळे सरकारची घुमजाव. सर्वांना माहिती आहे पहा, UPSCने लॅटरल एंट्री काढली होती व लॅटरल एंट्रीमधील जे काही धोके होते ते आपण मागच्या लेक्चर्समध्ये डिस्कस केलेलेच आहेत. मग अगदीच UPSCने पण सरकारच्या आदेशामुळे आणि मित्रपक्ष तसेच विरोधी पक्षांच्या दबावामुळे ही लॅटरल एंट्री कॅन्सल झालेली आहे. ओके, चांगली न्यूज आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर MPSC संयुक्त परीक्षेच्या जाहिरातीची प्रतीक्षा. सर्वांना माहिती आहे, एप्रिल महिन्यामध्ये आय थिंक आपल्या टाईम टेबलनुसार जर 2024-25चं जर तुम्ही टाईम टेबल जर पाहिलात तर आय थिंक जून महिन्यामध्ये आपली एक्झाम होणार होती, कंबाईन परीक्षा गट ब आणि गट क साठी, बरोबर. पण त्या परीक्षेचं अद्याप जाहिरातच आली नाही पहा. मग त्याची अद्याप प्रतीक्षाच आहे. त्यानंतर आणखीन एक MPSCने क्लॅरिफिकेशन काल केलेलं आहे. 258 पदांची भरती संयुक्त पूर्व परीक्षेतून नाही. कृषी विभागाबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे स्पष्टीकरण. पहा, कृषी विभागाच्या 258 पदांची भरती येत्या 25 ऑगस्टची जी राज्यसेवा परीक्षा आहे त्या अंतर्गतच करण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी होती पहा. पण MPSCने अगदीच MPSC पूर्व परीक्षेमध्ये ऑलरेडी दुसरे पण डिपार्टमेंट इन्क्लूड झालेले आहेत पहा. ओके, राज्यसेवा परीक्षेमध्ये दुसरे डिपार्टमेंट इन्क्लूड झाल्यामुळे ना अगदी त्यांची जी परीक्षा आता पूर्वीची जर तुम्ही पाहिलात ना 2021 त्यानंतर 2020-2021 ह्या परीक्षा जर तुम्ही पाहिलात व आताचं जे पॅटर्न चेंज झालेलं आहे ना 2023 पासून, त्या पॅटर्नमध्ये थोडीशी तफावत आलेली आहे. का तर पहा, अगदीच दुसऱ्या पण डिपार्टमेंटच्या एक्झाम राज्यसेवा अंतर्गतच घेण्यात येत आहेत, बरोबर. जसं की UPSCचं IFS हे पद आहे पहा. UPSC परीक्षेमध्ये पूर्वी व्हायचं काय पहा, फक्त पूर्वी IASची परीक्षा व्हायची, पण UPSCने पण काय घेतलं, त्यामध्ये इन्क्लूड केलं IFS, इंडियन फॉरेस्ट ऑफिसर. ओके, मग ह्या फॉरेस्ट ऑफिसरला पण इन्क्लूड केल्यामुळे ना एन्व्हायरमेंट हा जो घटक आहे, या एन्व्हायरमेंट घटकचे प्रश्न तिथं भरपूर वाढलेले आहेत. मग अगदी तशाच पद्धतीने पहा, MPSC राज्यसेवा जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये आता दुसऱ्या पण डिपार्टमेंटच्या परीक्षा आलेल्या आहेत. या कारणाने MPSCचा जो पॅटर्न आहे ऑलरेडी तो बदललेला आहे. ओके, मग त्यामध्ये आता कृषी घटक पण जर इन्क्लूड केलं तर ते कदाचित पॅटर्न परिपूर्णरित्या वेगळं होईल व याचा अन्याय कोणावर होईल पहा, जे कृषी घटक अभ्यास करून आलेले जे विद्यार्थी आहेत, ओके, व पूर्वीपासून जे कृषी विषयाचा अभ्यास करत आहेत ना त्यांना याचा खूप फटका बसेल. ओके, यासाठीच पहा MPSCने काय म्हटलेलं आहे की ही परीक्षा आणि ती परीक्षा वेगळी घेतलेलंच बरं व यामध्ये ती इन्क्लूड करता येणार नाही, कारण MPSC राज्यसेवाचं घटक वेगळा आहे व कृषी पदांचं वेगळं घटक आहे. ओके, आय होप तुम्हाला जे काही मी सांगत आहे ते अगदी योग्यरित्या समजत आहे. ओके, जर कृषी अधिकारी जर तुम्हाला व्हायचं असेल तर कृषीचं नॉलेज तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे, बरोबर. मग याच कारणाने MPSCने पण त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे व याच्यामध्ये 25 तारखेची जी राज्यसेवा असेल त्यामध्ये 258 पदांची भरती होऊ शकत नाही असं त्यांनी काल स्पष्टीकरण दिलेलं आहे. ओके, डन. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी कृषी दल 10 जणांचं किंवा 10 सदस्यांचे कृषी दल सुप्रीम कोर्टाने काल बसवलेलं आहे व सुप्रीम कोर्टाने अगदीच पहा याच्यापूर्वी 1999 दरम्यान विशाखा गाईडलाईन्स ज्या पद्धतीने दिलेल्या होत्या व त्याचंच पुढे काय झालेलं आहे, पॉश ॲक्ट झालं. अगदी त्याच धर्तीवर आता डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी 10 सदस्यीय एक समिती गठन केलेली आहे. मग या समितीची रिकमेंडेशन आल्यानंतर अगदीच पहा नेक्स्ट आहे, कुठे जाऊयात आपण, तर पहा डॉक्टरांच्या केंद्रीय कायद्यासाठी काय आणले आहेत. ओके, मग हा कायदा परत एकदा गाईडलाईनमध्ये येऊ शकतो. आता पहा, हा कायदा 2019ला तयार करण्यात आलेला होता. ओके, म्हणजे ड्राफ्ट त्याचं मांडलेलं होतं, पण तो कायदा बनू शकला नाही व हे जो कायदा आहे सेंट्रल लॉ तो आपण याच्यापूर्वीच डिस्कस केलेला आहे पहा. ओके, हे इथं मी दिलेलं आहे. केंद्रीय संरक्षण कायदा काय आहे, कोणासाठी आहे, हा बेसिकली तर डॉक्टरांसाठी आहे व ग्राउंड रियालिटी वगैरे याची काय आहे हे मागच्या लेक्चर्समध्ये आपण पाहिलेलं आहे व तुम्हाला जर व्हिडिओ जर पाहायचं म्हटलं तर 18 ऑगस्टच्या व्हिडिओमध्येही डिस्कस केलेलं आहे आपण. ओके, मग अगदी त्याची मागणी का करत आहेत डॉक्टर्स, तर अगदीच पहा सेंट्रल लॉ येणं खूप गरजेचं आहे. मग अगदीच त्याच धर्तीवर पहा आता सुप्रीम कोर्टाने एक समिती नियुक्त केली आहे. मग समिती काय करेल, रिकमेंडेशन देईल, मग त्याचं ड्राफ्ट तयार होईल व ते ड्राफ्ट कोणाकडे जाईल, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जाईल व अगदीच आगामी काळामध्ये काय होणार आहे पहा, तर हा कायदा लागू होऊ शकतो असं आपल्याला बेसिकली तिथं सांगता येतं. मग आत्ताच आपल्याला ते वाचणं वगैरे गरजेचं आहे का, जर तुम्ही 18 ऑगस्टचा जर व्हिडिओ पाहिला असाल किंवा तो जर आर्टिकल वाचला असाल द हिंदूमधलं, तर आता हे बाकीचं करण्याची आपल्याला काही आवश्यकता नाही आहे. त्यानंतर कायदा कसा तयार होतो, आता अगदी ह्याचं संसदेशी रिलेटेड आहे हा पॉईंट, पण पहा यामध्ये ना प्रोसिजर डिस्कस केलेली आहे. ओके, व प्रोसिजर फक्त एवढ्या पानांमध्ये मी सांगू शकत नाही आहे किंवा किंवा अगदीच
फक्त 15 मिनिटांमध्ये जर आपण पॉलिटीचं घटक जर डिस्कस केलं तर मग ती अन्याय होईल याला. ओके, यासाठी काय करायचं आहे तर अगदीच तुम्ही पॉलिटीचे जे काही क्लास आहेत ना तुमचे, त्या क्लासमधून हा टॉपिक तुम्हाला क्लिअर करून घ्यायचा आहे. किंवा पार्लमेंट संसद हा जो टॉपिक आहे यामध्ये पण तुम्हाला हे सर्व काही मिळून जाईल. तरी पण थोडक्यात जर सांगायचं जर म्हटलं, म्हणजे अगदीच एक झलकमध्ये जर सांगायचं जर म्हटलं तर पहा, अगदी कायदा कसा तयार होतो तर अगदीच जे संसदेमध्ये आपले मंत्री असतात, ओके, मंत्र्यापासून आता अगदीच लॉ मिनिस्टर तरी किंवा हेल्थ मिनिस्टर, म्हणजे जर हेल्थविषयी जर कायदा असेल, आता डॉक्टरांचा कायदा आहे ना, तर अगदीच जे आरोग्यमंत्री आहेत ते काय करतील, कायदा मांडतील संसदेमध्ये. संसदेचं कोणत्याही सभागृहामध्ये ते कायदा मांडू शकतात. एक लोकसभा किंवा राज्यसभा या दोन्हीपैकी एका सभागृहामध्ये. जर लोकसभेमध्ये मांडलं गेलं असेल तर राज्यसभेमध्ये जाणार पुन्हा, व राज्यसभेत जर मांडलं गेलं असेल तर नेक्स्ट वेळेस ते कुठे जाईल, लोकसभेमध्ये पास केलं जाईल. व हे पास झाल्यानंतर कोणाची स्वाक्षरी घ्यावी लागेल तर प्रेसिडेंट ऑफ इंडियाची स्वाक्षरी घेणं बंधनकारक असतं. ओके, मग प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांची जर स्वाक्षरी घेतला तर ते काय होतं, कायदा होतं. ओके, व इथं मांडत असताना, संसदेमध्ये मांडत असताना ते विधेयक असतं, ज्याला आपण बिल म्हणतो. विधेयकलाच इंग्लिशमध्ये बिल असं म्हणतात. व ज्यावेळेस हे संपूर्ण हे विधेयक पास होतं त्यावेळेस त्याला आपण ॲक्ट म्हणतो किंवा त्यालाच आपण कायदा असं म्हणतो. ओके, तर ही बेसिकली प्रोसिजर आहे. आता यामध्ये टेक्निकॅलिटी जी आहेत ही सिम्पल मेजॉरिटी काय आहे, त्यानंतर स्पेशल मेजॉरिटी काय आहे, ह्या ज्या सर्व मेजॉरिटी वगैरे आहेत ना ते पार्लमेंट चॅप्टरमध्ये तुम्ही डिस्कस करू शकता. आता फक्त मी एक त्याचं स्ट्रक्चर सांगितलेलं आहे, हे पूर्ण त्या लेक्चर मी घेतलेलं नाही आहे, त्यामुळे मी पहिल्यांदाच म्हटलं की 15 मिनिटामध्ये हा टॉपिक आपण शिकू शकत नाही. तर प्लीज एकदा पार्लमेंट हा टॉपिक तरी वाचून घ्या, अन्यथा तुमचे जे पॉलिटीचे क्लास असतील त्यामधून हे टॉपिक कवर करून घ्या. ओके, डन. त्यानंतर पिंजऱ्यातले पिंजऱ्यात, आता हा लेख आलेला आहे लोकसत्तामध्ये. पहा, तुम्हाला आठवतच असेल 2020 कोविड लॉकडाऊन झालं, बरोबर. मग लॉकडाऊन नंतर पहा, LOCK लॉकडाऊन. ओके, लॉकडाऊन नंतर अगदीच RBIची जी मॉनिटरी पॉलिसी आहे ती कशा पद्धतीने राहिलेली आहे तर उच्च दर्जाची, म्हणजे दरम्यानच्या काळामध्ये पहा 2022पर्यंत तरी, ओके, 2022पर्यंत जी RBIची मॉनिटरी पॉलिसी होती ती अगदीच कमीकडे होती, म्हणजे जास्त पैसा जनतेकडे देण्यासाठी कल होता तेव्हा. ओके, म्हणजे 2022पर्यंत पहा जी मॉनिटरी पॉलिसी होती ती कमी होती. व पुन्हा RBIची जी मॉनिटरी पॉलिसी आहे ती चेंज झालेली आहे व त्यांनी पूर्ण व्याजदर जे आहेत ना ती वाढवलेली आहेत. ओके, म्हणजे पहा 2020 ते 2022 या दरम्यान व्याजदर खूप कमी होते. का कमी केलेले होते पहा, तर कोणीही शॉपिंग करत नव्हतं. पहा 2020ला जेव्हा लॉकडाऊन झालं तर संपूर्ण बिझनेस वगैरे ठप्प झाले, मग लोकांच्या हातातून पैसा गेला, बिझनेस ठप्प झाले, त्यामुळे काय पहा अगदी काही जणांचे रोजगार वगैरे गेले. रोजगार गेल्यानंतर त्यांच्या हातातून पैसे गेल्यानंतर त्यांच्या हातात परत पैसे मिळावे यासाठी त्यांनी काय केलं, व्याजदर कमी केले. व्याजदर कमी केले म्हटल्यानंतर पहा, मी जर बँकेत गेलो, अगदीच व्याजदर किती आहे, 2% व्याजदर असेल तर मी डायरेक्टली लगेच लोन वगैरे घेऊ शकतो. 1 लाख 2 लाख वगैरे तसं लोन घेतलं म्हणजे काय आले, माझ्या हातात पैसे आले. ओके, याच कारणांसाठी पहा त्यांनी काय केलं, 2022पर्यंत ना RBIनी जे व्याजदर आहेत ते अगदी कमी ठेवले. मॉनिटरी पॉलिसीचे जे रेपो रेट आहेत ना ते अगदी कमी ठेवले 2020 ते 2022पर्यंत. ओके, मग या दरम्यानच्या काळात पहा जी SBI असतील किंवा अन्य दुसरी जी बँकिंग आहेत ना त्यांनी पण सेव्हिंग खात्यामध्ये तुम्ही जर पैसे ठेवत असाल तर तुम्हाला काय व्याजदर अगदीच कमी केले त्यांनी. असं का कमी केले पहा, आपण जर सेव्हिंग खात्यामध्ये जर पैसे ठेवले तर काय होणार आहे ते परत एकदा आपण त्याच कन्सेप्टनुसार परत पाहूयात. तर पहा, माझ्याजवळ आहेत 100 रुपये, मी काय केलं, खर्च न करणार ते माझ्या SBIच्या अकाउंटमध्ये याला ठेवलं व त्यावरती मला व्याजदर भेटतं. व्याजदर किती आहे, पूर्वी 7-7.5% जायचं पहा, पूर्वी 7% व्याजदर भेटायचं. ओके, मग 100 रुपयाला 7% व्याजदर म्हटल्यानंतर पहा काही दिवसांनी माझे पैसे जे आहेत ते 107 रुपये व्हायचे. ओके, अशा पद्धतीने पहा मी काहीही न करताना व्याजदरावर देखील, म्हणजे अगदी माझं जे पैसे आहेत ते बँकेत ठेवल्यानंतर पण वाढत होते, बरोबर आहे. पण कोविड आल्यानंतर पहा RBIने काय केलं, व्याजदर कमी केलं की बा लोकांच्या हातात पैसे राहावे या नात्याने. मग त्याच धर्तीवर पहा SBIने पण ना सेव्हिंग खात्याचे जे व्याजदर आहेत ते पूर्णतः कमी केले. का, तर बँकेमध्ये लोक पैसे ठेवू नये, तर बँकेमध्ये पैसे असलेले काढून घ्यावं व ते काय करावे, खर्च करावे. आपण मॉलमध्ये वगैरे जर गेलं किंवा अन्य कोणत्याही शॉप, म्हणजे जे मोठे दुकानं वगैरे असतात ना तिथं जर गेलं तर अगदी आपला गरजेची नसली वस्तू पण तिथं दिसली ना आपण ती घेतो. ओके, तुम्ही मॉलमध्ये पहा जाता एक वस्तू घेण्यासाठी, म्हणजे तर तुम्ही पेन घेण्यासाठी जर जाता ना मॉलमध्ये तर तुम्ही त्याच्यासोबतच एक नोटबुक, एक बिस्किट पुडा, त्यानंतर अन्य काही पण गोष्टी घेऊन येता. अगदी तशा पद्धतीने पहा, अगदी जर तुमच्या सेव्हिंग खात्यामध्ये जर पैसे ठेवलेले असतील तुमचे 7% व्याजदराने व तुम्ही अगदी बसून बेस्टपैकी म्हणजे मजा करत आहात, कारण व्याजदरावरती म्हणजे पैसे वाढत
वाढत आहेत आपले. पण इथं काय होत होतं पहा, 2020 नंतर कोविड लॉकडाऊन आल्यानंतर सर्व बिझनेस वगैरे ठप्प झाले होते व मार्केटमध्ये इकॉनॉमी चालत नव्हती. ओके, इकॉनॉमीचा जो गाडा आहे ती सायकल तशाच पद्धतीने रद्द झालेली होती. मग यासाठी RBIने काय केलं की व्याजदर आपण कमी करायचे व लोकांच्या हातात पैसे द्यायचे असं त्यांनी ठरवलं. ठीक आहे, मग लोकांच्या हातात पैसे गेले. पण काही व्यक्ती असे होते ना, त्यांनी सेव्हिंग खात्यामध्ये पैसे ठेवले होते. मग RBIने काय म्हटलं की हे जे सेव्हिंग खात्यातले पैसे ठेवणारे लोक आहेत ना, यांना पण परावर्त केलं पाहिजे की सेव्हिंग यांची कमी व्हायला पाहिजे. ओके, म्हणजे यांनी सेव्हिंग खात्यातून पैसे काढून स्वतः खर्चायला वगैरे जास्त दिलं पाहिजे, किंवा पहा अगदीच सेव्हिंगमधून पैसे यांनी कमी केलं पाहिजे असं RBIला वाटलं. मग त्यांनी डायरेक्टली लगेच निर्देश दिले SBIला वगैरे दुसऱ्या बँकांना पण. मग त्यांनी काय केले पहा, जे व्याजदर पूर्वी 7% होतं ना, त्यांनी ते व्याजदर आणून ठेवलं 2%वरती. पहा ओके, मग 2%वरती जर व्याजदर आलं तर पहा तुम्हाला किती दिसतील. इथं 100 रुपयाची पूर्वी 107 रुपये व्हायचे काही दिवसानंतर. मग आता इथं किती फक्त 102 रुपये व्हायचे. व तुम्ही हाच जर पैसा अन्य व्यक्तीला, म्हणजे आता अगदी हे अनऑफिशियल आहे तरी देखील पहा, आपल्याकडे माहितीच असेल, आपण जर एखाद्या मित्राला वगैरे जर पैसे उधार दिलं व तिथं जर म्हणजे तशा पद्धतीने काय केलं आपण, म्हणजे त्याच्यावरती जर व्याज वगैरे जर घ्यायचं ठरवलं तर तिथं व्याज दर चांगला मिळेल आपला. मग यामुळे यांनी काय केले पहा, लगेच हे 100 रुपये लगेच सर्वजण बँकेतून वगैरे काढले व बँकेतून काढल्यानंतर हे अन्य म्हणजे आपल्या मित्राला वगैरे तशा पद्धतीने उधारीवर देऊ लागले, किंवा आपल्या स्वतःच्या खिशात पैसे ठेवू लागले. मग स्वतःचे पैसे खिशात ठेवल्यानंतर आत्ता जे उदाहरण घेतलेलं होतं की तुम्ही मॉलमध्ये जाता एक गोष्ट घेण्यासाठी, म्हणजे पेन घेण्यासाठी जाता, पण त्यासोबत एक नोटबुक पण घेऊन येता का, तर तुमच्या हातात पैसे आहेत पहा. ओके, व सेव्हिंग खात्यामध्ये पैसे नाही आहेत, त्यामुळे आता पूर्वी ऑब्लिगेशन होतं त्यावेळेस, आता ऑब्लिगेशनच नाही आहे ना आपल्याकडे. मग त्यामुळे आपण काय केलं, डायरेक्टली आपल्या हातात पैसे आहेत म्हटल्यानंतर ते कुठं पण आपण तशा पद्धतीने खर्च वगैरे करायला लागलो. मग याच दरम्यान पहा 2020 ते 2022 या काळामध्ये काय झालं, हे जे पैसे लोकांच्या हातात आलेले होते, मग या पैशाच्या हातातूनच आपली काय इकॉनॉमी परत एकदा रिवाईव्ह करण्याचं काम झालेलं आहे. मग 2023 उजाडताच काय केलं RBIने, लगेच जे इंटरेस्ट रेट आहेत, जे व्याजदर आहे ते परत एकदा हाईक केलं. का, तर पहा लोकांच्या हातात पूर्वी 2020 ते 22 दरम्यान खूप पैसा आलेला होता, बरोबर आहे. पैसा आल्यामुळे काय झालं पहा, आता अगदीच पहा तुम्ही, एकच पेन आहे, एक पेन आहे 10 रुपयाला. ओके, मग पहा घेणारे इथं किती आहेत, 2 जण असतील तर, व सॉरी पहा घेणारा पण जर इथं एकच व्यक्ती असेल तर काय होतं पहा, डायरेक्टली ह्या व्यक्तीला लगेच पेन मिळू शकेल. पण पेन आहे एकच व 10 रुपये इथे, व घेणारे असतील 4 जण. ओके, व घेणारे जर 4 जण झाले तर काय होईल पहा, जो व्यक्ती जास्त बोली लावेल त्या व्यक्तीला ही पेन मिळाली जाईल. ओके, पेन त्या व्यक्तीला दिली जाईल. मग ती तसंच झालं होतं पहा, मार्केटमध्ये काय झालं, वस्तू कमी झाल्या. ओके, मार्केटमध्ये फक्त एकच वस्तू झाली व लोकांच्या हातात पैसा आला. ओके, पैसा आल्यामुळे काय झालं, अगदीच महागाई वाढण्याला इथं काय मिळाली, चालना मिळाली. मग या कारणाने 2023 जर तुम्ही पाहिलात, न्यूजपेपर वगैरे त्या काळाचे जर पहा, किंवा माझे पण व्हिडिओ तुम्ही गेल्या वर्षीचे पाहू शकता तुम्ही, तर तिथं महागाई जास्त वाढलेली होती. मग आता महागाई कमी करायचं आहे म्हटल्यानंतर परत एकदा मॉनिटरी पॉलिसी कमिटी बसली आपल्याकडे व त्यांनी काय म्हटलं, आता लोकांच्या हातात पैसा भरपूर झालेला आहे, आता आपण पैसा कमी करायचा. मग पैसा कसं कमी करायचा आपण, तर अगदीच पहा RBIने काय केली, मग पहा तर इंटरेस्ट रेट वाढवली म्हटल्यानंतर काय, तर तुम्हाला जे पूर्वी लोन मिळत होतं ना 2% व्याजदरांनी, म्हणजे अगदीच 2020 ते 2022 या दरम्यान रेपो रेट कमी करण्यात आली होती व्याजदर. जो तुम्हाला बँकेतून लोन जर पाहिजे असेल तर तुम्हाला 2% व्याजदरावर जे लोन मिळायचं होतं ना पूर्वी, ते त्यांनी काय केलं, कमी केलं 2020 ते 22 नुसार, कारण तुम्हाला पैसे द्यायचे होते. ओके, व कमी व्याजदरामध्ये जर आपल्याला लोन मिळत असेल ना तर आपण नक्की घेतो. पण यांनी काय म्हटले 2023ला आता नाही, आता आपण काय करायचं, व नुकतीच न्यूज आलेली आहे पहा, SBIचं व्याजदर आज किती आहे, 9%वर गेलेला आहे. सॉरी 9.2%वरती तुम्हाला 3 पेक्षा जास्त जर वर्षासाठी जर कर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला 9.2% व्याजदरावर तुम्हाला कर्ज मिळत आहे, बरोबर. मग आता पूर्वी कोविडमध्ये ते 2%वर व्याजदर गेलं होतं, आता 9.5%वर गेलेलं आहे. मग आता व्याज तुम्हाला किती, दुप्पट तिप्पट द्यावं लागत आहे, बरोबर. मग एवढं व्याजदर जर असेल तर आपण काय करतो, घेत नाही. मग आपल्या हातात पैसा लगेच कमी होतो ना. अगदी तशाच पद्धतीने पहा आपला महागाईला लढण्यासाठी RBIने हे स्टेप उचलले. पण ह्या स्टेपच्या दरम्यान ना सेव्हिंग अकाउंटचं जे व्याजदर कमी करण्यात आलेलं होतं, ओके, ते मात्र यांनी वाढवलेलं नाही. आज देखील पहा सेव्हिंग अकाउंटमध्ये जर तुम्ही पैसे ठेवलेले असतील तर तुम्हाला फक्त 2% एवढंच व्याजदर मिळत असेल. पूर्वी ते 60% मिळायचं. ओके, आता अगदी माझं स्वतःचं उदाहरण आहे, आता मला पण ते येतं
ईमेल येतात दरवेळेस की महिन्याचं किती खर्च वगैरे तशा पद्धतीने, तर मला डायरेक्टली दिसतं तिथं आता फक्त माझं 2% व्याजदर आहे, 2.1% काहीतरी समथिंग आहे. पूर्वी माझं ते डायरेक्टली 7% होतं. पहा 7%वरून त्यांनी 2% आलं. मग मी SBIमध्ये माझे पैसे ठेवेल का जास्त? तर नाहीच ना, त्याचा काही फायदाच होत नाही आहे. पहा 100 रुपये जर ठेवलं तर त्याला फक्त मला 102 रुपये मिळत आहेत. पूर्वी 107 रुपये मिळायचे, म्हणजे अगदी जास्त मिळायचे. मग मी जर हे दुसऱ्या व्यक्तीला वगैरे जर दिलं तर तिथून मी जास्त व्याज वगैरे कमवू शकतो. मग ती हेच प्रॉब्लेम झाले इथं. किंवा सेव्हिंगमध्ये फक्त मला 2% व्याज मिळत आहे ना, व जर मी ह्याच गोष्टींना मी ह्याच 100 रुपयाला जर शेअर मार्केटमध्ये गुंतवलं किंवा म्युच्युअल फंडमध्ये जर या पैशांना गुंतवलं तर ते किती बेटर आहे माझ्यासाठी. व तुम्हाला माहिती असेल FDवरती आता 6% व्याजदर आहे. ओके, म्हणजे व्याजदर खूप कमी झालेला आहे. RBIने हे सर्व 2020 दरम्यान कशामुळे केलं होतं, तर लोकांच्या हातात पैसा यावा यासाठी केलं होतं. पण SBIने वगैरे जे सर्व बँका आहेत ना, त्यांनी पुन्हा हे व्याजदर वाढवलेलंच नाही आहे सेव्हिंग खात्यासाठी. त्यामुळे जे आता पब्लिक आहे त्यांनी कुठं गेलेले आहेत, आता सगळेजण शेअर मार्केटकडे वगैरे गेले आहेत किंवा म्युच्युअल फंडकडे वगैरे गेलेले आहेत. पण SBIमध्ये किंवा अन्य जे सार्वजनिक बँका आहेत ना आपल्या, त्या बँकेमध्ये आता पैसा नाही आहे. किंवा आता सध्याला पण शेतकरी जर वर्ग असू द्या किंवा जे वयोवृद्ध वर्ग असू द्या, त्यांनी पण FD वगैरे आता सध्याला जास्त करत नाही आहेत. त्याचं नेमकं कारणच ते आहे की जास्त व्याजदर तिथं मिळत नाही आहे. मग ही एक चिंतेची बाब आहे आपल्यासाठी. का चिंतेची बाब आहे पहा, तर आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवतो ती चांगली गोष्ट आहे पहा, पण जसं हिंडनबर्ग रिसर्च वगैरे जर आली त्यावेळेस बहुतांश लोकांचा पैसा तिथं डुबतो. जसं सहारा स्कॅम झालेला होता. ओके, खूप जणांचा तिथं पैसा डुबवू शकतो. ओके, व एक स्कॅम झाला तर अगदी संपूर्ण जनतेचा तिथं पैसा डुबवू शकतो. मग असं जर करायचं नसेल आपला तर थोडंसं बँकेमध्ये पण सेव्हिंग असणं गरजेचं आहे. मग यासाठीच पहा, जे RBI आहे त्यानंतर जे फायनान्स मिनिस्टर आहेत ते थोडंसं चिंतेमध्ये गेलेले आहेत असं इथं त्यांना दिसत आहे. ओके, व अगदीच इथं टायटलमध्ये पण पहा, बँकांतील एकच मिनिट द्या, याला थोडंसं क्लीन करतो. बँकांतील घटत्या रकमांची चिंता सरकारला वाटू लागली असेल तर पाणी दिसते त्यापेक्षा अधिक ठिकाणी मुरते, हे लक्षात घ्यायला हवे. ओके, व पहा अगदीच म्हणजे आता यांनी पाणी दिसते त्यापेक्षा अधिक ठिकाणी मिळते, अगदी तसंच आहे. आपलं पाणी कुठं दिसत आहे तसं त्याला, किंवा पैसे कुठं दिसत आहेत, सेव्हिंगमध्ये दिसत आहेत आपल्याला थोडे, पण त्याची इम्पॅक्ट कुठं झाले आहेत, शेअर मार्केटवरती वगैरे जास्त झालेले आहेत. बस सर्वांना माहिती आहे शेअर मार्केट आज आपण काय मोबाईलवरती बसल्या बसल्या करू शकत आहोत. ओके, किंवा तिथं इन्व्हेस्टमेंट डायरेक्टली करू शकत आहोत. या कारणांनी पहा सेव्हिंग बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंटमध्ये जास्त पैसा राहत नाही आहे. वयोवृद्ध लोकांचा पण तिथं जास्त पैसा नाही आहे. मग वयोवृद्ध लोकांचा जर बँकेमध्ये पैसा जर नसेल ना, तर प्रॉब्लेम काय होणार आहे, तर ज्यावेळेस ज्यावेळेस वयोवृद्ध म्हणजे अगदीच पहा त्यांना काही करता वगैरे येणार नाही, त्यावेळेस ना सोशल सेक्टरच्या स्कीम आणून सरकारला वयोवृद्ध लोकांना पोसावं लागेल किंवा म्हणजे त्यांची निगा राखावी लागेल. हे प्रॉब्लेम तिथे येतात. त्यामुळे जे सेव्हिंग आहेत ना, ते सेव्हिंग खात्यावरती पण व्याजदर देणं बंधनकारक आहे किंवा म्हणजे थोडंसं जास्त वाढवणं गरजेचं आहे. हे आता RBI आणि फायनान्स मिनिस्टरला नुकतंच लक्षात येत आहे. कारण वयोवृद्ध लोकांना आपण डायरेक्टली सोशल सेक्टरवरती जास्त पैसे खर्च करून आपण त्यांना तशा पद्धतीने निगा राखू शकत नाही, हे त्यांना पण माहिती आहे बऱ्यापैकी. ओके, मग हेच आगामी काळातील चॅलेंजेस आहेत बँकिंग सिस्टीमवरती, आपल्याला अशा पद्धतीने सांगता येतं. ओके, आय होप हा लेख तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. त्यानंतर हा लेख आपण याच्यापूर्वीच डिस्कस केला होता, त्यामुळे मी जास्त त्याला चर्चेला घेत नाही आहे. त्यानंतर रुपेरी पडद्यावर बलात्काराचे डाग. सर्वांना माहिती आहे हेमा कमिटीची रिपोर्ट आलेली आहे. हेमा कमिटी कधी बसवण्यात आलेली होती पहा, 2017मध्ये बसवण्यात आलेली होती व अगदीच 2019मध्ये त्यांची रिपोर्ट आलेली होती. पण केरळ गव्हर्नमेंटनी पहा त्या रिपोर्टला सार्वजनिक केलं नव्हतं व काल म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी त्यांनी सार्वजनिक केलं व रक्षाबंधनच्या दिवशी सार्वजनिक केल्यानंतर आपला एवढे म्हणजे त्यामधील घोटाळे म्हणता येणार नाही, पण एवढे गुन्हे तिथून सामने आले आपल्या की पहा जी इंडस्ट्री आहे मल्याळम, जी इंडस्ट्री आहे फिल्म इंडस्ट्री, ती फक्त 15 ते 20 जणांच्या हातात आहे. ओके, व आज तुम्ही स्टेटमेंट पाहाल द हिंदूमध्ये तर जे केरळचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी काय म्हटलं आहे की ज्यांना कोणाला कंप्लेंट करायचं आहे, हेमा कमिटी या रिकमेंडेशनच्या नुसार जर तुमच्यावर पण अत्याचार वगैरे जर झालेले असतील तर प्लीज आम्हाला सांगा, आम्ही त्यांच्यावरती ॲक्शन घेऊ. पण पहा प्रॉब्लेम कसा झालेला आहे ना, जे 15 ते 20 एवढेच आहेत मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधील जे ॲक्टर्स त्यानंतर डायरेक्टर्स वगैरे आहेत ना, ते 15 ते 20 जणच आहेत व याच्या पलीकडे जास्त दुसरं कोणी नाही आहे. व दुसरं कोणी जर आलेलं असेल तिथं ना, त्याला तोंड वगैरे तिथं पुढे काढू दिलं जात नाही. ओके, म्हणजे यांचा आशीर्वाद घेणं बंधनकारक आहे. अशा पद्धतीने आहे. आता तुम्ही पण पाहता ना मूवीज केरळ मल्याळम मूवीज ज्यावेळेस आपल्याकडे येतात म्हणजे डब होऊन ज्यावेळेस हिंदीमध्ये वगैरे येतात ना, त्यावेळेस आपण पण पहा ना तेवढेच ॲक्टर्स दिसतात आपल्याला, बेसिकली तेवढेच येतात. जसं की बॉलिवूडमध्ये आहे तसंच अगदी तशाच पद्धतीने तिथं पण राहिलेलं आहे. मग हे जर आपल्याला तोडायचं असेल ना, तर अगदी स्वतःहून त्यांनी SIT नेमण्याचा प्रयत्न काल केलेला होता, पण मला माहिती नाही की त्यांनी बातमी तर या बातमी पण मध्ये पण दिसत नाही आहे किंवा त्या बातमी पण
व पहा 2019ला आलेली रिपोर्ट आपला जाहीर करण्यासाठी 2024 म्हणजे 5 वर्षाचा कालावधी जर लागत असेल तर अगदी खरं होईल का की जे मुख्यमंत्री म्हणत आहेत केरळचे की तुम्ही डायरेक्टली समोर या, आम्ही तुमच्यावरती म्हणजे तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न वगैरे करू, खरंच हे होईल का? तर पहा प्रत्यक्षात हे होऊ शकणार नाही. हीच रियालिटी आहे आपल्या देशाची आज घडीला. ओके, आय होप खरंच न्याय त्यांना सर्वांना मिळावा अशी एक अपेक्षा करून आपण इथे थांबूयात. तर आजचा लोकसत्ता इथं संपतो. त्यानंतर आजचं द हिंदू पहा. द हिंदूमध्ये ही न्यूज आपण पाहिलेली आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्ट एन्श्युअर केलेलं आहे व बॅक टू वर्क त्यांना जाण्याचा सल्ला दिलेला आहे. चांगली गोष्ट आहे पहा. त्यानंतर इंडिया मलेशिया बायलॅटरल काल ॲग्रीमेंट वगैरे झालेले आहेत. त्यांनी काय केलं आहे पाहता, आपलं जे UPI आहे ओके व मलेशियाचं पेनेट आहे ओके, पेनेट आहे. मग हे दोघं काय करणार आहे तर पाहता यांचं बॉन्डिंग वगैरे होणार आहे. जेव्हा आपण मलेशियामध्ये टुरिझमसाठी वगैरे जाऊ ना त्यावेळेस आपल्याला UPIच्या मदतीने वगैरे व्यवहार करता येतील. त्यामुळे अगदीच आपलं जे जीवन आहे मलेशियामध्ये पण सुकर वगैरे होऊ शकतं असं तुम्ही म्हणू शकता. त्यासाठी ही न्यूज चांगली आहे. त्यानंतर पहा, सर्वांना माहिती आहे काल बदलापूर येथे प्रोटेस्ट झालं होतं. मग त्याबद्दलची ही न्यूज आहे पहा. हंड्रेड्स ऑफ प्रोटेस्टर ब्लॉक रेल्वे ट्रॅक्स ओव्हर सेक्शुअल ॲब्यूज ऑफ ट्रू गर्ल्स इन महाराष्ट्र स्कूल. पहा ही घटना थोडीशी आपण पाहून घेऊयात. म्हणजे खूप वाईट ही घटना आहे व महाराष्ट्रातील आहे या नात्याने. तर पहा 11 ऑगस्ट आणि 12 ऑगस्टला सफाई कर्मचारी यांच्यामार्फत सेक्शुअल अब्यूज करण्यात आलं 2 अगदी 4 वर्षीय मुलींवरती. ओके, मग ज्यावेळेस 16 तारखेला त्यांची आई कंप्लेंट करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेली ना त्यावेळेस त्यांना 12 तास थांबवून घेण्यात आलं. ओके, म्हणजे दॅट इज नॉट ओके. खरंच म्हणजे तुम्ही प्रशासनात गेल्यानंतर पहा व अगदी इथं पोलिसांची चूक आहे. जसं कोलकातामधील जी घटना झाली ना अगदी तिथं पण तसंच झालं. पोलिसांची ही जी वागणूक वगैरे होती ना ती अगदी चुकीची आहे व इथं पण हेच आहे. 12 तास त्या महिलांना वगैरे तिथं तशाच पद्धतीने थांबवून ठेवलं. ओके, मग ते ठेवल्यानंतर पहा 17 तारखेला त्या सफाई कर्मचाऱ्याला वगैरे अटक झाली. जो गुन्हेगार होता ना त्याला अटक करण्यात आली. ते मान्य केलं आपण. पण पहा तरी देखील इथे अगदीच खरंच पद्धतीने वगैरे न्याय देण्यात आलेला आहे का? किंवा आता पॉक्सको कायदा जरी लावला तरी आपण फास्ट ट्रॅक कोर्ट ऑलरेडी म्हटलेलं आहे. पण जे हानाकारी वगैरे तिथं करण्यात आली ना म्हणजे अगदीच 12 तास तुम्ही थांबवून वगैरे घेता हे खरंच कुठं पण जस्टिफायबल नाही आहे पहा. ओके, मग हेच कारण आहे आपली जी पोलीस सिस्टीम किंवा जे सिस्टीममध्ये तुम्हाला का सिस्टीममध्ये जायचं आहे तर रिफॉर्म करायची गरज आहे. तर हेच रिफॉर्म करायचं आहे. मग पहा असं नाही आहे की तुमच्यावर एवढं पण प्रेशर नसतं. म्हणजे पॉलिटिकल प्रेशर असतं मान्य आहे पण एवढं पण नसतं की आपल्याला डायरेक्टली समजतं न्याय कुठं व्हायचं आहे आणि कुठं नाही. ओके, व पहा अगदी जर तुम्ही सिस्टममध्ये वगैरे जर गेलात आता ही काय म्हणतो आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांचं ऑप्शनल आहे ना त्यांच्यासाठीची ही न्यूज आहेत. तर अगदीच पोलीस डायरी मेंटेन करावं लागते. पोलीस म्हणजे जे प्रत्येक पोलीस स्टेशन असतं आपल्या एरियामधील तिथे पोलीस डायरी प्रत्येकाला मेंटेन करावी लागते. ओके, व ती जी पोलीस डायरी आहे ना ती अगदीच प्रत्येक दिवशी म्हणजे रात्री 6 वाजता डायरेक्टली आपले जे जिल्ह्याचे आता अगदीच PSI त्यानंतर ASI अशा पद्धतीने वरती IPSकडे म्हणजे सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस आपल्या जिल्ह्याचे SP कडे जाते व SP कडून पहा सेंट्रल गव्हर्नमेंटची जी होम मिनिस्ट्री असते ना तिथंपर्यंत प्रत्येक जिल्ह्याची दररोज रिपोर्ट जाते. ओके, असं नसतं की फक्त आपल्या तालुक्याला किंवा फक्त आपल्या जिल्ह्याला किंवा अगदीच महाराष्ट्र राज्य सरकारलाच रिपोर्ट होतं तर नाही. तर प्रत्येक दिवशीची प्रत्येक रिपोर्ट जी आहे ना ती होम मिनिस्ट्रीकडे जाते, सेंट्रल होम मिनिस्ट्रीकडे जाते. तरी देखील अशा घटना होत असतात म्हणजे हे अगदी चुकीचं आहे पहा. ओके, मग हे पोलीस रिफॉर्म वगैरे होणं खूप गरजेचे आहेत. कारण 12 तास महिलांना वगैरे तशा पद्धतीने तुम्ही जर तात्काळ ठेवतात तर ते अगदी चुकीचं आहे. मग त्याच्याच विरोधात काय इथे जनाक्रोश काल आपल्याला पाहायला मिळाला व कालचं हे जे प्रोटेस्ट आहे ना ते अगदी सक्सेसफुल झालं पहा. अगदी याच्यामध्ये कोणी लीडर वगैरे नव्हता पण सोशल मीडियावरून जे आक्रोश वगैरे पेटून आलेलं होतं त्यामुळे हे अगदीच एक सक्सेसफुल झालं प्रोटेस्ट आपल्याला सांगता येतं. मग त्यानंतर पहा अगदी पोलिसांनी इथे पण काय केलं लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केला पण जनतेने डायरेक्टली पोलिसांना पण दगडफेक केली. ओके, मग लगेच त्यांनी पण काय केलं थोडंसं सौम्य तिथं काय केलं तर सौम्यमध्ये हे आंदोलन वगैरे यशस्वी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला व ते काल अगदी यशस्वी पण झालं. व अगदीच पहा सर्वांना माहिती आहे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं की आम्ही फास्टॅगमध्ये वगैरे ही केस चालू. पहा याच्यापूर्वी पण असंच आहे. पॉस्को कायद्यामध्ये फास्टॅगमध्ये केस चालवणं बंधनकारक आहे पण चालवले जातात का? किंवा आता पोर्शे कार दुर्घटना काय झालं त्याचं पुन्हा अगदी होत नाहीत. ह्या गोष्टी इथंच तर प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. ओके, मग त्यामुळे पहा जस्टिस डिले इज जस्टिस डिनाईड. ओके, व अशा केस वगैरे परत होऊ नये यासाठी आपण खरंच काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर या केसमधून आणखीन एक फाइंडिंग जर म्हटलं तुम्ही तर दीपक केसरकर यांनी काय म्हटलं आहे आता तर प्रत्येक स्कूलमध्ये काय असेल एक समिती बसलेली असेल व त्यामध्ये पहा अगदीच एक मुख्याध्यापिका तरी असेल
किंवा जे महिला शिक्षक असतील त्या असतील व त्यासोबतच जे विद्यार्थिनी असतील, आता सिनियर मोस्ट, आता या शाळेमधील जी 9वी 10वीच्या ज्या विद्यार्थिनी आहेत ना त्यांना पण यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. 3 सदस्यीय तशा पद्धतीने त्यांनी समितीचं गठन प्रत्येक शाळेमध्ये करण्याचे बंधनकारक केलेलं आहे. व ही चांगली न्यूज आहे, कारण अगदीच जे शाळा लेवलवरती जर सेक्शुअल अब्यूज वगैरे जर होत असेल तर ते अगदीच चुकीचं आहे. ओके, व याला रोखणं खरंच एक कर्तव्य आहे असं आपण म्हणू शकतो. व जी मानसिकता बनलेली आहे ना ती खरंच कुठेतरी आता थांबलं खूप गरजेचं आहे असंच मी तरी म्हणेन. ओके, व पोलिसांनी पण खरंच रिफॉर्म खूप गरजेचे आहेत त्यांच्याकडे, कारण हे 12 तास म्हणजे दॅट इज नॉट ओके. ओके, व इथिक्समध्ये ना तुम्हाला हेच लिहायचं आहे किंवा GS2 पण पहा, हे जे सर्व काही न्यूज आहेत आता तुम्हाला वाटत असेल की हे म्हणजे आपल्यासाठी काय गरजेची वगैरे किंवा अगदी मान्य आहे, झालेली घटना आहे ती ठीक आहे, पण हे आपल्याला का कुठं रिलेव्हन्स वगैरे येईल का? तर प्लीज पहा, GS2 एकदा तुम्ही सिलेबस पाहून घ्या किंवा GS4 एकदा सिलेबस पाहून घ्या. तुम्हाला कुठे ना जे मी सांगत आहे किंवा आज घडीला आपण जे बोलत आहोत, ज्यावेळेस केस स्टडी येईल ना त्यावेळेस तुम्हाला तिथं लिहिताना अगदीच मदत करेल, याची मी शाश्वती देतोय. ओके, त्यामुळे प्लीज शक्य झालं तर नक्की ऐकत चला. त्यानंतर पुढे चला, येथे आपल्यासाठी गरजेचे आहे का? तर नाही आहे. झारखंडमध्ये पण डॉक्टरांचं प्रोटेस्ट चालू आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा, पॅसिव्ह इथुन्शिया. आता अगदीच 2013मध्ये 30 वर्षीय एका मुलाचं म्हणजे डोक्याला मार लागल्याने अपघात झाल्याने डोक्याला मार लागलं व तो काय झाला पहा, अगदीच ब्रेन डेड झालं त्याचं. ओके, मग त्याला हॉस्पिटलमध्ये भरती वगैरे करण्यात आलं व आज घडीला ना तो म्हणजे पहा अगदी त्याला जेवण वगैरे चारावंच लागतं किंवा फक्त त्याला कोणतंही सपोर्ट नाही आहे, मेडिकल डिव्हाइसचं कोणतंही सपोर्ट नसलं तरी पण पहा तो स्वतःची कामं वगैरे करू शकत नाही. का? कारण ब्रेन डेड आहे त्याचे फंक्शन वगैरे काम करत नाही आहेत बॉडीचे. मग 2013 पासून त्याचे जे पॅरेंट्स आहेत ना त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने त्यांच्या मुलाची जी आहे ना ती निगा राखली. पण पहा आता ती वयोवृद्ध झालेली आहेत. ओके, आता 2000 किती आहे पहा, 24 आहे व त्यावेळेस त्या मुलाचं वय होतं 30. म्हणजे पहा ना तुम्ही 30 वरून आता किती अगदीच झालेलं असेल तर 41 वयाचा तो मुलगा झालेला असेल व तर त्यांचे पॅरेंट्स वयोवृद्ध झालेले आहेत. मग त्यांनी काय केले, डिमांड केली हायकोर्टामध्ये, पहिल्यांदा दिल्ली हायकोर्टामध्ये गेले की आमच्या मुलाला आम्हाला पॅसिव्ह इथ्नोशिया द्यावा. तर सर्वप्रथम आपण पॅसिव्ह इथ्नोशिया म्हणजे काय हेच थोडंसं पाहून घेऊयात. तर पहा, एखादा पेशंट आहे, तो पेशंट फक्त मेडिकल इक्विपमेंटवरतीच जिवंत आहे व भविष्यात तो जिवंत किंवा स्वतःहून कार्य करण्याची काहीच शक्यता तिथं नाही आहे. तर त्याला तुम्ही डायरेक्टली ते मेडिकल इक्विपमेंटचा जो सपोर्ट आहे ना तो काढून घेऊ शकता व त्याला जिवंत असलेला जो व्यक्ती आहे, कारण तो मेडिकल इक्विपमेंटवरतीच सपोर्टवरतीच तो जिवंत होता, मग तो मेडिकल सपोर्ट जर काढून घेतला तर अगदीच तो मृत्यू पावतो. मग अशा पद्धतीला काय म्हणतात, तर पॅसिव्ह इथ्नोशिया म्हणजे अगदीच मरण्याची परमिशन देणं त्याला. ओके, म्हणजेच काय आहे तर पॅसिव्ह इथ्नोशिया. ओके, आता ही आय थिंक तुम्हाला समजलेली असेल डेफिनेशन. मग ती तसंच हा जो 41 वर्षाचा आता सध्याला जो मुलगा आहे, आता आईवडील काय म्हणत आहेत पहा की आम्हाला त्याची केअर वगैरे करणं होणार नाही कारण आम्हीच वयोवृद्ध झालेले आहोत. ओके, मग दिल्ली हायकोर्टामध्ये ज्यावेळेस गेलं तर दिल्ली हायकोर्टाची फाइंडिंग काय आली पहा, पॅसिव्ह इथ्नोशिया आपण कुठं म्हणतो, फक्त मेडिकल डिव्हाइसेस. ओके, जर तो व्यक्ती किंवा जो पेशंट आहे तो मेडिकल डिव्हाइसेसवरती जर जिवंत असेल तर त्याला आपण पॅसिव्ह इथ्नोशिया असं म्हणतो. म्हणून दिल्ली हायकोर्टाने काय केलं, यांची जी प्ली होती ना त्यांनी डिलीट केली किंवा त्याला नको म्हटले, रिजेक्ट केलं त्यांनी. का? तर अगदीच हा व्यक्ती स्वतः तर हा व्यक्ती मेडिकल इक्विपमेंटवरती जिवंत नाही आहे, तर स्वतःहून जिवंत आहे. पण फक्त त्याला जेवता येणार नाही किंवा म्हणजे जर सर्व काही त्याची जी विधी आहे ना ती स्वतःहून त्याला करता येत नाही, तो व्हीलचेअरवरतीच आहे, या नात्याने आम्ही पॅसिव्ह इथ्नोशिया त्याला रिलीज करणार नाही असं दिल्ली हायकोर्टाने म्हटलं. मग सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस केस गेली ना, सुप्रीम कोर्ट आता अगदीच जे आपले केंद्र सरकार आहे त्यांना विचारलेलं आहे की बा इथे मेडिकल डिव्हाइसवरती हा व्यक्ती जिवंत नाही आहे, तर पण याचे पॅरेंट्स काय आहेत तर अगदीच ओल्ड झाले आहेत व त्यांना निगा राखणं होणार नाही व हा व्यक्ती स्वतःहून काही करत नाही कारण याचं ब्रेन डेड आहे. पण मग अशा अवस्थेत आपण काय करायला हवं असं त्यांनी काय विचारलेलं आहे केंद्र सरकारला. मग अगदीच आता केंद्र सरकार पाहूयात. तर काल ऐश्वर्या भाटी यांनी काय म्हटलेलं आहे की आम्ही दुसरं एखादी हॉस्पिटल वगैरे तिथं म्हणजे अशा व्यक्तींची वगैरे केअर केली जाईल का हे आम्ही पाहण्याचा प्रयत्न करू असं त्यांचं म्हणणं आहे. पॅसिव्ह इथ्नोशिया म्हणजे मेडिकल इक्विपमेंट विदाऊट हा व्यक्ती जिवंत असल्याची ही पहिलीच केस आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाची जी गाईडलाईन्स असणार आहे किंवा हे जे जजमेंट येईल ना ते अगदीच खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या निमित्ताने पाहूयात आता सेंट्रल गव्हर्नमेंट काय म्हणेल आणि सुप्रीम कोर्ट पॅसिव्ह इथ्नोशिया या व्यक्तीला देईल अथवा नाही. पण पहा जे काही झालं ना ते खूप व्हेरी हार्ड केस आहे असं सुप्रीम कोर्टाने काल म्हटलेलं आहे. पहा म्हणजे अगदीच जिवंत आईवडिलांना म्हणजे अशा पद्धतीने हे करणं म्हणजे खरंच खूप दुर्दैव ही घटना आहे. पण ठीक आहे, आता
आपण काही करू शकत नाही पहा या न्यूजमध्ये. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. पहा, विल ॲक्ट ऑन कंप्लेंट्स ऑफ अब्यूज केरला सीएम. व मी हेच म्हणत होतो की 2019ला रिपोर्ट आलेली होती, त्याला 2024मध्ये रिलीज करावं लागतं, म्हणजे 5 वर्ष एवढा कालावधी लागत आहे. व खरंच मग हे ज्या व्यक्तींनी कंप्लेंट केली त्याच्यावरती खरंच ॲक्शन वगैरे तिथं घेतली जाईल का? तर पहा, ॲन्सर आहे तिथं, म्हणजे खरंच प्रश्नचिन्ह निर्माण होतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. व पहा, उद्यापासून लवकर तुम्हाला द हिंदू आणि लोकसत्ताचं न्यूजपेपर विश्लेषण मिळून जाईल. ओके, धन्यवाद.